नमस्कार मंडळी, आज आपण शेवभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. आता उन्हाळ्यामध्ये भाजीला काय नसतं, तर झटकीपट आपली शेवभाजी बनवावी संध्याकाळच्या जेवणामध्ये. शेव आपली ही शेव असते ना, शेव आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि थंड झालं की कोथिंबीर टाकून त्याचं वाटण करून घेतलं. चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. मिक्सरमध्ये गर चांगलं फिरवून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची. कुठलंही वाटण ना बारीक पेस्ट करायची, दरदरं नाही ठेवायचं. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकते. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल चांगलं तापलं की आपण जे आता वाटण करून घेतलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकला आणि आपलं जे वाटण आहे, कांदा, खोबरं, टोमॅटो, अद्रक, लसूणचं ते चांगलं बारीक वाटलेलं वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवरती आणि चांगलं तेलामध्ये परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण कोणतंही असो, तेल सुटेपर्यंत परतायचं, घाई करायची नाही. हळद घालायची थोडीशी आणि बारीक गॅसवरतीच करायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं. तेल सुटतं साईडला. कोणतंही जेवण तुम्ही बारीक गॅसवर कराल ना, तुमचा गॅस पण वाचतो. तुम्ही तसा अनुभव घेऊन पहा. फास्ट गॅसवरती जेवण करण्यात आणि मंद आचेवरती जेवण करण्यात गॅस सेव्ह होतो का नाही तुम्ही नक्की बघा. आणि 1 चमचा मी घाटी मसाला टाकला आहे. घाटी मसाला टाकला की एक्स्ट्रा कुठले मसाले टाकण्याची गरज नाही आहे. घाटी मसाल्यामध्ये आपण भरपूर खडे मसाले ते वापरलेलं असतं, त्यामुळे एक्स्ट्रा कुठलाच मसाला वापरायचा नाही. जे घाटी मसाला वापरते त्यांना माहीत असेल की आपल्या घाटी मसाल्यालाच वेगळी चव आहे. आपण चटणी म्हणतो त्याला. झाकण ठेवलं चांगलं तेल सुटण्यासाठी. 5 मिनटं झाकण ठेवायचं. 5 मिनटानंतर परत मिक्स करून घ्यायचं. एकजीव करायचं सगळं ते आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता. आता मी मिक्सरचं भांडंच खंगाळून घेऊन 1 ग्लास टाकलेला आहे, पण मला वाटलं की ते कमी झालं म्हणून मी परत 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं रस्सा करायचा आहे किंवा आमटी करायची आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि पाण्याला म्हणजे आपल्या आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची, खळखळून उकळी येऊ द्यायची. उकळी चांगली आली ना, मग त्यामध्ये आपण शेव ॲड करायचे. उकळी येऊन आल्यानंतर शेव ॲड करा, आधी करू नका. आणि शेव उकळल्यानंतर त्याला शेवला शिजायला वेळ लागत नाही, लगेच ती सॉफ्ट होऊन जाते. त्यामुळे परत एक्स्ट्रा जास्त उशीर गॅस चालू ठेवण्याची गरज नाही आहे. परत एकदा ढवळून घेते, मिक्स करते, सगळं एकजीव करते आणि मीठ टाकते. कारण मी सुरुवातीला मीठ टाकलं नव्हतं, कारण शेवमध्ये पण मीठ आहे, त्यामुळं जरा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं. 1 चमचा मीठ टाकला आणि टेस्ट बघायचे. मीठ कमीच वापरायचे, जास्त नाही वापरायचे मीठ. आणि चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा, जास्त उशीर नाही ठेवायचा. झटकीपट होते फक्त 5 मिनटं लागतात ह्या रेसिपीला, जास्त वेळ पण लागत नाही. पटकन आपलं घरच्या साहित्यात थोड्याशा कमी साहित्यामध्ये होऊन जाते. आणि आता भाजीला काहीच नाही उन्हाळ्यात, तर आपली झटकीपट बनवा आणि चपातीसोबत, भातासोबत तुम्हाला जसे खायचे तसे तुम्ही खाऊ शकता. आता इथे सर्व करते गरमागरम शेवभाजी. बघा कशी वाटली रेसिपी तुम्हाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की कशी झाली शेवभाजी. पावासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा गरम भातासोबतही खाऊ शकता. संध्याकाळच्या डिनरमध्ये हिरव्यागार कोथिंबीरीबरोबर वरून टाकते. सर्व केलेलं आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण कोथिंबीर आपली देशी असेल तर त्याचा वेगळीच टेस्ट येते. 1 शेवचा तुकडा होता, तो वरती ठेवून मी सजावट करते. आपल्या कांद्यासोबत, चपाती, भातासोबत एन्जॉय करा शेवभाजी. तुम्ही रेसिपी बघितलीत म्हणून तुमचे आभार. थँक्यू सो मच व्ह्यूवर्स.